पुण्याच्या जुन्नर जवळील बादशाह तलाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात असलेली गोवंश ताब्यात घेऊन एका आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी झंझावात न्यूजला दिली। याबाबत अधिक माहिती अशी की पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत गोमांस कत्तल याबाबत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाच जुन्नर पोलीस ठाणे हद्दीत कत्तलीसाठी गोवंश येणार असल्याबाबत गोपनीय माहिती जुन्नर पोलीस ठाण्यास मिळाली। सदरची माहिती तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक टिटमे यांच्यासह पथक स्थापन करून सदरबाबत कारवाईसाठी रवाना करण्यात आले। बुधवार दिनांक 24 रोजी रात्री 11:30च्या सुमारास जुन्नर शहराच्या हद्दीत वीटभट्टीजवळ बादशाह तलाव या ठिकाणी साहिल पठाण यांनी त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची मिनी पिकअप गाडी क्रमांक MH4 AB 6801 मध्ये 3 गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने कोंबून कत्तली करता जुन्नर बाजूकडून नारायणगाव बाजूकडे जात असताना मिळून आले। पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुक्त करण्यात आलेले गोवंश संगमेर येथे गोशाळेत जमा करण्यात आलेले असून सदर अटक आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार असून अटक आरोपीवर यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे 2 गुन्ह्यांची नोंद आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नरचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस सब इन्स्पेक्टर टिटमे, पोलीस हवालदार महेश लांडगे, पोलीस शिपाई कैलास केंद्रे, दीपक वनवे, विशाल चौधरी, श्रीराम शिंदे, अमोल सातपुते, दादाभाऊ पावडे, विनोद पवार, गणेश शिंदे, विजय जंगम यांचे पथकाने केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत चौधरी करीत आहेत।